श्रीराम समर्थ श्रीराम भाग 93. एक दिवस दयाळू स्वामी मंदिरातून गोपाळकृष्णाचं दर्शन घेऊन येत होते. डोळे आरक्त, चेहरा लाल, आपल्याच भावराज्यात, अतिशय प्रसन्न मुद्रा, एक आगळं समाधान मुखावर प्रगटलेलं. ते पाहून मेघश्याम त्यांच्याजवळ गेला. हळूच विचारलं, स्वामी, तुम्हाला आत्ता गोपाळकृष्णाचं दर्शन झालं ना? देवघरात ते आहेतच ना? मलाही तसं दर्शन होईल? दयाळू स्वामींना त्याच्या हृदयातील उत्कटता जाणवली. ते म्हणाले, अरे, आहेत म्हणजे काय? ते तिथे आहेतच. आईसाहेबांच्या खोलीत गेलास की तुला तिथे आईसाहेब दिसतात, त्यांचं अस्तित्व जाणवतं ना? अगदी तसंच तसंच देवघरात गोपाळकृष्ण दिसतात. त्यांचं अस्तित्व तितकंच जाणवतं. तेवढी श्रद्धा असली पाहिजे. रस्त्याने तू माझ्याबरोबर चालत असलास म्हणजे तू मला जितका जाणवतोस ना, त्यापेक्षाही अधिक स्पष्टपणे गोपाळकृष्ण बरोबर आहेत हे जाणवतं. श्रद्धेनेच अशा अनुभूती येत असतात. मेघश्यामच्या मनावर स्वामींच्या वाक्याचा खोल परिणाम झाला. तो रोज देवघरात जाऊन गोपाळकृष्णांकडे टक लावून पाहत बसू लागला. ध्यान लावायचा प्रयत्न करू लागला. मेघश्याम देवघरात बसलेला असताना एक दिवस स्वामी तिथे आले. मेघश्यामच्या छातीला हलकेच स्पर्श केला. त्याबरोबर त्याला जाणवलं, आतील शक्ती जागृत झालीय. पाठीच्या कण्यातून विजेचा प्रवाह मस्तकाकडे धावतोय असं त्याला वाटलं. अतीव आनंदाने मन भरून आलं. त्याने डोळे मिटले तर समोर एक निळसर प्रकाश दिसायला लागला. त्यात अनेक देवदेवतांच्या मूर्ती एकामागून एक प्रगट होताना दिसायला लागल्या. मूर्ती प्रगट व्हायच्या आणि लगेच नाहीशा व्हायच्या. जगाचं भान लोपलं. गंभीर ध्यानात तो बुडून गेला. त्यानंतर तो रोज गोपाळकृष्णांसमोर बसायला लागला. गोपाळकृष्णांकडे एकटक पाहत बसायला लागला. त्याला दिसायला लागलं, कधी गोपाळकृष्ण स्मितहास्य करतायत, कधी गंभीर भावाने पाहतायत, कधी उशिरा आल्याबद्दल रुसव्याने पाहतायत, कधी अतीव प्रेमानं मेघश्यामकडे दृष्टिक्षेप टाकतायत. त्यांच्या डोळ्यांची उघडझाप होतीये. स्वप्नातही त्याला गोपाळकृष्णांची दर्शन व्हायला लागली. देवघरात गोपाळकृष्णांचं अस्तित्व जाणवायचं, तसं बाहेरही सगळीकडे सतत जाणवायला लागलं. मेघश्यामचं आंतरिक जीवन उजळून निघालं. एक दिवस त्याला स्वप्न पडलं. दिसलं, भगवान गोपाळकृष्ण प्रसन्नपणे हसतायत, वर माग म्हणतायत. मेघश्याम भारावून म्हणाला, आपल्या चरणी आश्रय द्या, आपली सेवा घडू द्या, एवढं एकच मागणं आहे. अरे, हे तर मी तुला अगोदरच दिलंय. पैठण माझीच लीलाभूमी आहे. पूर्वी श्रीखंडाच्या रूपात 12 वर्षे मी पैठणला वावरलो. आता दयाळराव स्वामींच्या रूपाने मीच पैठणला वावरतोय. त्यांची सेवा ही माझीच सेवा आहे. मेघश्यामचं हृदय आनंदाने भरून आलं. पुढे मेघश्यामला मोठाच अधिकार प्राप्त झाला. दयाळराव स्वामींच्या हरिद्वार येथील मठाचे अधिपती म्हणून मेघश्यामची नेमणूक झाली. तिथून त्यांनी धर्मप्रसाराचं मोठं कार्य केलं. श्रीवत्सा घरदार सोडून जंगलात गेलं आणि संन्यास घेऊन राहिलं म्हणजे काही होत नाही बघ. त्याग मनातून यायला हवा. इथं जंगलात येऊन राहायचं आणि मनात विचार करायचा घरच्या मंडळींचा. इथंही अन्न कसं मिळेल हीच चिंता रोज मनामध्ये ठेवायची. विहिरीचं पाणी आटलं तर काय होईल ही शंका मनात ठेवायची. अरे, हा काही संन्यास नव्हे. स्वामी, वैराग्य कसं मिळवायचं आम्ही? वैराग्य असं कुठे राहून नाही मिळत. कुठे राहता हे महत्वाचं नाही. ईश्वराचं अनुसंधान अखंड राहिलं पाहिजे. ईश्वरावर सर्व भार टाकता आला पाहिजे. सारं त्या ईश्वरावर सोपवून निर्धास्त राहता आलं पाहिजे. भगवंताची इच्छा असेल तसं होईल. माझी काही इच्छा नाही, वासना काही मनात नाही. हे खरं वैराग्य. वैराग्य म्हणजे जीवनाचा तिटकारा नव्हे. ईश्वराबद्दल खरी भक्ती मनामध्ये निर्माण झाली की आपोआप वैराग्य निर्माण होतं.
हे सगळं दयाळराव स्वामींचं बोलणं ऐकून सनातनांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. दयाळराव स्वामी एक अभंग गाऊ लागले. वैराग्याचे वर्म नेणती बापुडे, करीती तडा तोडी रांडा पोरे. राना माझी राहे आला पाला खाये, काम क्रोध वाहे मना माझी. कामिनीचे ध्यान अन्नाचे साधन, व्रताचे बंधन अंगी वाहे. दयाळवी ऐसे न पावे वैराग्य, वारी त्याचा भोग प्राचीनाचा. उत्तम श्लोकांकडे वळून म्हणाले, उत्तम श्लोका, या शेवटच्या 2 ओळींचा अर्थ ध्यानात घेतलास ना? असं रानावनात राहून वैराग्य मिळत नाही. त्यापेक्षा संसारातच राहावं, ईश्वराचं अनुसंधान ठेवावं, पूर्वकर्माप्रमाणे येणारी सुखदुःख भोगत राहावं, म्हणजे ईश्वर कृपा होते आणि वैराग्य आपोआप निर्माण होतं. सनातनांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ते एकदम पुढे झाले, दयाळराव स्वामींचे पाय पकडले, व्याकुळ होऊन रडू लागले. गेले काही दिवस मी आपली अनुज्ञा मागत होतो. संन्यास घ्यायचाय, संन्यास घ्यायचाय, कुठेतरी देवळात जाऊन राहायचंय, अनुज्ञा द्या म्हणत होतो मी. पण आपण तेव्हा काहीच बोलला नाही. आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. स्वामी म्हणाले, सनातन, वैराग्य प्राप्त व्हावं हीच तुमची इच्छा आहे ना? होईल तुम्हाला वैराग्य प्राप्त. संसारात राहून तुम्ही वैराग्य अंतरी राखू शकाल. केवळ तुम्हीच नव्हे, तर तुमच्या पुढच्या 10 पिढ्या वैराग्य राखू शकतील. तुमच्या घरातच नांदत राहील वैराग्य. माझा आशीर्वाद आहे. सनातन मुंगीच्या मठाचे मठाधिपती असूनही पूर्णतया विरक्त झाले. त्यांच्या घराण्यात पुढे अनेक पिढ्या वैराग्य टिकून राहिलं. धर्मप्रसाराचं फार मोठं कार्य त्यांच्या मुंगीच्या मठातून होत राहिलं. श्रीराम समर्थ श्रीराम.